आमचा पाठिंबा आता आम्ही भाजपप्रणित आहे. भाजपप्रणित आहात म्हणजे अशोकराव मानेला आमचा पाठिंबा असणार. सद्यस्थितीत पारडं जड असं काही म्हणता येणार नाही. अशोकराव माने बापूंचं पारडं चढ आहे. अशोकराव माने बापूंनी महायुतीच्या काळात जो फंड दिला आहे ते भरपूर दिला आहे. आमचा कायमचा अशोकराव माने आहेच. कायमचाच आहे. अर्थातच कसं आहे माहिती आहे का, नवीन चेहरा हा जनतेला हवा आहे आणि त्या नवीन चेहऱ्यामध्ये आता अशोकराव माने बापू ही सीट फुल अँड फायनल आहे. हिंदी सरकारांचं सरकार आणायचं म्हणजे आम्हाला बापूसून निवडून द्यायला पाहिजे. बापूसून 100% निवडून देणार आणि बापू 100% येणार. राज्यातील विधानसभेचं रणांगण आता चांगलंच तापलंय. प्रचार सभेला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापलेलं आहे. खरं तर उमेदवारी आता स्पष्ट झालेल्या आहेत. आता आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध विधानसभेचा आढावा घेत आहे हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये. या ठिकाणी विद्यमान आमदार राजूबाबा आवळे विरुद्ध सुजित मिंचेकर विरुद्ध अशोकराव माने अशी मुख्य तिरंगी लढत होत आहे. जनतेच्या नेमक्या भावना काय आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी या पेठ वडगाव शहरामध्ये हातकणंगले विधानसभेच्या विविध गावांमध्ये आपण जाणार आहोत. तर बघूया तर इथल्या जनतेला नेमका आमदार त्यांचा कोण हवा आहे, काय हवं आहे, काय त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत, विद्यमान आमदारांनी काम केलेत, नवा चेहरा हवा आहे काय हे जाणून घेऊयात. हातकणंगले मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते. राजूबाबा आवळे, मिंचेकर आणि अशोकराव माने. काय वाटते, काय परिस्थिती आहे मतदारसंघात? त्रिसंगी तीन तर उभा राहिल्यात. मतांची विभागणी होणार आहे. ह्यांपावटी विभागणी होणार बरोबर आहे. खरं तर विद्यमान आमदार राजूबाबा आवळे होते, त्यांच्या माध्यमातून काय मतदारसंघात कामं झालेत? कामं झालेत. ते काय 100% कामं केलेले आहेत. काय काय काम झालं? केलायलाच आहे. आता आम्ही उभा राहिलो हो. त्यातनं कसं आहे, आता जनतेचा कौल आहे, कसं होईल काय. खरं तर तुमचं मत कोणाला? माझं मत वैयक्तिक लाडक्या बहिणीचा भावालाच आहे. मिंचेकर नाही, माने, अशोकराव मानेंना. मीच असा नाही की सगळीच आता सगळ्यांच्या तोंडात आहे त्यात. एकीकडे तुम्ही म्हणता राजूबाबा आवळेंनी विकास पण केला आहे, दुसरीकडे म्हणताय की लाडक्या बहिणीच्या मुळे का नाही जरा जास्त माणसांचं म्हणण्यापेक्षा महिलांचा कल जास्त आहे. का तर मी आहे सलून व्यवसाय, त्यामुळं मला माहीत आहे. का तर आमच्या सलून व्यवसायवाल्यानीच माहीत असते बाबा गावात काय आहे, काय शिस्त आहे. सगळं आमच्या प्रत्येकाचं गाल आमच्या हातात असतो. त्यामुळं त्यातनं कळते बाबा काय होणार काय नाही. जर तुम्हाला एकसारखा विकास करायचा असलं, जर भाजपवर आहे तर खाली बी भाजपच आणायला लागणार तर विकास होत असतो. मग कुठं ग्रामपंचायत असून दे, पंचायत समिती असून दे, काही एकच आणायला लागते तेव्हा विकास होत असतो. तर चार कोण येईल वाटते जास्त? एकनाथ शिंदेच्या सीटा जास्त लागतील ही माझा. निवडणुका लागल्यात. हातकणंगले मतदारसंघामध्ये तिरंगी निवडणूक होत्या. चौरंगी होणार साहेब. देवमोरे निवडून येणार. देवमोरे काय निवडून येणार, काय वाटतं? कारण प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित ही होणार आणि सगळ्यांना जनतेनं देऊन बघितलेलं आहे. प्रत्येकजण 5-5, 10-10 वर्ष भोगलेली सत्ता आहे. कोणी 40 वर्षी भोगली, कोणी 5 वर्षी भोगली, कोणी 10 वर्षी भोगली. त्यामुळं अपक्षाच्या मागं जनता जाणार. विद्यमान आमदार होते, काय विकास सांगतो ना, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित होणार आहे आणि देवमोरे निवडून येणार म्हणून सांगा. काढचं ते जनतेचं कौल आहे. तरुण मतदार म्हणून काय वाटतं? तरुण मतदार म्हणजे रोजगार निर्मिती करायला पाहिजे. तालुक्याच्या ठिकाणी वनवेचा वडगावसारख्या ठिकाणी फार मोठा प्रश्न आहे. आमदार साहेबांच्याकडनं ह्यो मार्गी लावावा. परत राजूबाबा आवळेंचं काम चांगलं आहे, मतदारसंघात चांगलं काम आहे. तर आमच्याकडनं अपेक्षा आहे की होणारा जे आमदार आहेत त्यांनी वडगावचा जे वनवेचा मार्ग आहे हा लवकरात लवकर निकाली लावावा. खरं तर जी मुख्य लढत ही तिरंगीच होत्या. आवळे, मिंचेकर आणि माने यांच्यामध्ये नेमकं पारडं कोणाचं जड आहे काय वाटते? माने आणि आवळेंचं माने आणि आपलं राजूबाबांचा पारडं जड आहे. आता तुमचा पाठिंबा काय कोणाला? आमचा पाठिंबा आता आम्ही भाजपप्रणित आहे. भाजपप्रणित आहात म्हणजे अशोकराव मानेला आमचा पाठिंबा असणार. पण त्यांच्याकडून आम्ही प्रस्ताव ठेवणार आहे की आम्हाला वनवे मार्ग करून द्यावा. मतदारसंघात तिरंगी लढत होती, मुख्य लढती आवळे, मिंचेकर आणि अशोकराव माने. काय वाटते कोणाचं पारडं जड आहे? सद्यस्थितीत पारडं जड असं काही म्हणता येणार नाही. कारण त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अजून बरेच लोक भूमिका जाहीर करणार आहेत.
त्या भूमिका जाहीर झाल्यानंतरच सर्व काही चित्र स्पष्ट होईल. आता असं सांगता येणार नाही की ह्याचं पारडं जड. तसं जातीय समीकरणाचा अभ्यास केला तर प्रत्येकजण सांगूच शकतो आहे बाबा मी म्हणजे माझ्या समाजाची वोट बँक ही आहे. त्यामुळं आता कोण काही बोलू शकत नाही. त्यात आता की फॅक्टर ठरणार ते बाकीचा जो म्हणजे मतदारसंघाचा जो बेस सोडून जो मतदार म्हणजे इतर जो आहे ओपनमधला जो ठरवल ठरवल. मतदारसंघामध्ये खरं तर याच्या अगोदर राजूबाबांच्या अगोदर मिंचेकर होते आणि आत्ता राजूबाबा विद्यमान आमदार. त्या दोघांच्यापैकी कुणाच्या कालावधीत जास्त कामं झालीत किंवा नाही झालेलीत काय वाटतं? तसं हे केलं आहे तर 2014 ते 19 महायुतीच्या काळात कामे भरपूर झाले तिथं मतदारसंघात ह्या. महायुतीच्या काळामध्ये हां म्हणजे 14 ते 19च्या पिरियडमध्ये. त्याच्यानंतर मागच्या 2.5 वर्षात कामं भरपूर झालेले आहेत. आता खरं सांगायचं तर राजूबाबा यांच्या माध्यमातून काय झालं का नाही विद्यमान आमदार आहे? विद्यमान आमदारांच्या बाबतीत आपण काही सांगू शकत नाही. तुमच्याकडे या मतदारसंघात तिरंगी लढत होत्या. काय वाटते परिस्थिती काय मतदारसंघात नेमकी? अशोकराव माने बापूंचं पारडं चढ आहे. कारण मी आजपर्यंत या मतदारसंघात आवळी फॅमिली 35 वर्ष झालं आहे. पण असं कुठं ऐकलं नाही की महाराष्ट्रात की बाबा तो माणूस आमदार नाही काय नाही ते अशोकराव माने बापू. आणि डायरेक्ट तिने एवढा फंड दिला आहे. म्हणजे असं कुठं ऐकलं का? तुम्ही तर ऐकले का? नाही ऐकलेलं. अशोकराव माने बापूंनी महायुतीच्या काळात जो फंड दिला आहे ते भरपूर दिला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जयवंतराव आवळेंचे चिरंजीव आपले राजूबाबा आवळेने वडगावमध्ये ज्या विकास आराखड्याचं काम त्याचा एवढा बोजबारा झाला आणि त्या विकास आराखड्याबद्दल एकही शून्य प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं वडगावची पूर्ण जनता ही राजूबाबा आवळेंच्यावर नाराज आहे. दुसरी गोष्ट मिंचेकर ही पण निष्क्रियच झाले. कारण तिने काय कार्य पण केलेलं नाही. कारण वडगावसाठी एखादा भरीव फंड आलेला आणि लक्षात राहिला असं काम वडगावात तिने केलेलं नाही. दुसरी गोष्ट राजूबाबा आवळे आणि त्यांचे वडील जयवंतराव आवळे यांनी जवळजवळ 35 वर्षाचा कालखंड घालवला. इथं राखीव मतदारसंघ हाय तसाच राहिला. त्याच्यासाठी काय प्रयत्न केले नाहीत. वडगावला रजिस्टर ऑफिस पाहिजे होतं. ते रजिस्टर ऑफिस आणलं नाही. ST स्टँडची जागा होती. ST स्टँडचा डेपो करतो म्हणून सांगितलेलं ते झालं नाही त्यांच्या हातनं. नंतर वडगाव तालुका झाला नाही. वडगावचं कुठलंही काम ह्या आवळे फॅमिलीनं केलेलं नाही आजपर्यंत. मग त्यात राजू आवळे असतील, राजू किसन आवळे असतील किंवा जयवंतराव आवळे असतील, यांनी कुठलंच काम वडगावच्या दृष्टीनं आणि वडगावला चांगलं होईल असं काय केलेलं नाही. असं जनमानसातनं 100% मत आहे. आणि वडगावमध्ये कमीत मतदान त्यांना पडणार आहे. कारण लोकांचा उद्रेक पाहता राजू आवळे हे संपर्कातच राहिलेलं नाही. आणि त्यांनी मीच त्यांचा मागल्या वर्षी प्रचार केला होता तर त्यांनी फोन उचलायचं एक बंद केलं. फोनच उचलत नाही. बाबा काय तर काम आहे म्हणून माणूस फोन करत असतोय. त्यांनी फोनच उचलायचं बंद केलं. मग असला आमदार आम्हाला निष्क्रिय नको आहे अशी वडगावच्या ठाम जनता आहे असं मत आहे. काय अपेक्षा असायचे? हाय ती आमदार येणारच की. मोदी येणार 100% मोदीचे म्हणून येणार म्हणताय ना. मोदीच्या बाजूनं कोण आहे? आता अशोकराव माने उभं राहिले जनस्वराज्याचे. आमचा कायमचा अशोकराव माने आहेच. अशोकराव माने कायमचाच आहे आमचा. अशोकराव टोप हात केलं तर आमचं आहे सब त्याच्याकडेच आम्ही. बरं अशोकराव मानेने आमदार नसताना सुद्धा काय काय कामं केलीत? काय काम काय केले? आता त्यांचे तीन कामं करतातच. काय त्याच्या मोहरला माणसं कामं करणार ते सांगेल ते करणार. त्यांच्या ऐवजी काय ती करणारच की सांगेल ते. ते काय मोहरलं नेते सांगेल ते मागले नेते कामं करणार. पुढारी लोक काय सांगणार? 5 वर्ष इथं राजूबाबा आवळे आमदार होते. त्याच्या अगोदर मिंचेकर होते. कुणाच्या माध्यमातून कामं झालेत? मिंचेचे करायचे नाही. झालेत कामं थोडी रस्त्यापेक्षा झालेत कामं. त्याच्याबद्दल काही नाही. कामं झालेत आमच्या गावाची बी झाल्यात. मिंचेकरांचे झाले. मग आता तुम्हाला कोण? आमच्या ते देवळासाठी बिरवदेवासाठी आमच्या त्यानं हे केलेलं आहे नाही आम्हाला टोपला. त्याच्यासाठी आम्हाला अनुदान देतो म्हणलेलं आहे. त्याबद्दल आम्ही ठराव की आमचा एक धनगरवाडा
अशोकराव मानेंना अशोकराव माने. मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते. या मतदारसंघामध्ये एकीकडे अशोकराव माने आहेत, दुसरीकडे सुजित मुंचेकर आणि विद्यमान आमदार राजूभाऊ आळवे सुद्धा आहेत. काय वाटते, काय परिस्थिती नेमकी आहे, कुणाचं पारडं झालं? अर्थातच कसं आहे माहीत आहे का, नवीन चेहरा हा जनतेला हवा आहे आणि त्या नवीन चेहऱ्यामध्ये आता अशोकराव माने बापू ही सीट फुल अँड फायनल आहे. कारण कसं आहे की ह्याच्या अगोदर विद्यमान आमदारांना पण आपण संधी दिलेली आहे, त्याच्या अगोदर मिंचेकर साहेब पण येऊन गेलेले आहेत. तर ह्या दोघांच्या कामगिरीचा जर विचार केला तर आत्ता सध्या नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि नवीन चेहरा अशोकराव माने बापू हे फायनल आहे. तर अशोकराव माने फायनल आहे तुम्ही म्हणता. अशोकराव मानेंनी नेमकं काय काय केले? कारण कसं आहे, दलित मित्र आहेत, सामाजिक कार्यामध्ये फार मोठा उंचावलेला वाटा आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की तरुणांच्या मनामध्ये एक वेगळी इमेज आहे. सामाजिक कार्यामध्ये फार चांगलं वक्तृत्व आहे. त्याचबरोबर त्यांचं शाळा, कॉलेज, मेडिकल ह्यामध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीची सर्व्हिस त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टीमधून मानेबापूंचं काम अतिशय चांगलं आहे आणि तळागाळामुळापर्यंत पोचण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. कोणत्याही प्रकारचा इगो बिलकुल नाही आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर मानेबापूंना संधी मिळावी हा आमचा तरुण वर्गांचा मोठा प्रयत्न राहणार आहे. काय किती पर्सेंटेज चान्स वाटते त्यांचा? साधारणतः 1 ते 1.5 लाख मताचा फरक पडू शकतो आरामात. मतदारसंघात आता काय सगळीचाच प्रचाराची जोरात चालू आहे, पण आता म्हणावं तशी म्हणजे तसं विकास कामं केलेली नाहीत. फक्त म्हणतात विकास कामं केल्यात आणि पण म्हणावं तसे ते काय विकास कामं केलेलं नाही. तसं त्या मनानं जर म्हटलं तर आम्हाला शिंदेसाहेबांनी निवडून द्यायला पाहिजे, शिंदेसाहेबांनी सरकार यायला पाहिजे. कारण त्यांनी ज्या सुखसुविधा ज्या जनतेतनं महिलांसाठी अर्ध तिकीट म्हणा, महिन्याला 1500 रुपये म्हणा, गोमातेला मातेचा दर्जा म्हणा, मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा म्हणा, त्यासाठी आम्हाला शिंदे सरकार पाहिजे महाराष्ट्रात. त्यासाठी आम्ही शिंदे सरकारला निवडून देणार. हां, मग ते आमचे आता आम्हाला तसं कसं आहे, मला वर शिंदे सरकारांचं सरकार आणायचं म्हणजे आम्हाला बापूसून निवडून द्यायला पाहिजे. बापूसून 100% निवडून देणार आणि बापू 100% येणार, 100% येणार. हो, झाला आहे, थोडाफार विकास झाला आहे, पण खोट्या माणसांच्या बद्दल काय पण पसरवायचं, हे करायचं, संविधान बदलणार आहेत, हे बदलणार आहेत. हे संविधान बदलायचं म्हणजे काय चेष्टा आहे काय? कुणाच्या हातात आहे? उगाच काय तर पसरवायचं माणसांच्या मनात उगाच आणि मत घ्यायसाठी, हे काय बरोबर नाही. त्यामुळे असलं काय बरोबर नाही. संविधान बदलायचं बाबासाहेबांनी काय तेवढं सोपं ठेवलं आहे काय बस संविधान बदलायसाठी? हां, मग मतं घ्यायसाठी उगाच काय तर हे करायचं, संविधान बदलणार आहे, हिंदू राष्ट्र करणार आहेत, हे तेवढं सोपं नाही. आणि आता कसं आहे, ते आता झालं पण आपल्याला शिंदे सरकार पाहिजे महाराष्ट्रात. त्यासाठी आम्ही अशोकराव माने बापूंनी निवडून देणार.